नमस्कार. द्राविड भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा त्याचाच दुसरा भाग आहे बदली ड्रायव्हर बाबतीत. साधारण 3-1 वर्षापूर्वी एक आपल्याला बदली आली होती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला की 1 महिन्याची बदली होती घाटकोपरची. आता आपण नाव सांगणार नाही, उगाच कशाला कोणाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर तिथे बदली होती, लग्नाची ड्युटी होती. सांगितलं की 1 महिना 1 महिन्याच्या वरती पण होईल, 5-6 दिवस. म्हटलं चला ठीक आहे. मी त्यांना अगोदरच सांगितलं की आपल्याला बदलीचे पैसे मला रोज पाहिजे. बोलले ठीक आहे. आपल्या खास मित्राने दिले होते म्हणून मी गेलो. तर त्यांनी सांगितलं की नंतर मी 4-5 दिवस काम केलं कंटिन्यू. बदली लग्नाची ड्युटी होती, धावपळ जास्त होती. तर ते 4-5 दिवस मला त्यांनी दिले पैसे बदलीचे. लेट झालं हे सगळं सांगितलं की असं असं झालं. मी त्यांना सांगितलं होतं की बदलीचे आपले 800 रुपये होते. त्यावेळेला सांगितलं की 800 रुपये बदलीचे 8 तासाचे. 10 तास झाले तर 1000. 12 तास झाले ना 200 रुपये जेवायचे आणि 200 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 1400 रुपये. हा आपला हिसाब झाला होता. 3-4 दिवस झाले, 4-1 दिवस झाले त्यांनी आपल्याला कंटिन्यू दिले बदलीचे पैसे. नंतर ते लोक, ते जे साहेब जे होते ते मला बोलले की एवढी घाई असते लग्नामध्ये, दर दिवस कसं देणार, लक्षात राहणार नाही, दर दिवस नाही होणार द्यायला. तुम्ही जो काय तुमचा हिसाब आहे ना लिहून ठेवा आणि सगळं तुमचं काय तास जेवायची काही आहे सगळं लिहा, किती वाजता आला किती वाजता गेला. चला मी म्हटलं चला आपल्या खास मित्रांना पाठवलं तर तेवढं पण करूया. अक्षरशः 1 महिन्याबरोबर मी ड्युटी केली. ती पहिले तर मला मिळाले होते 4-5 दिवसाचे. 1 महिना ड्युटी केली. संपूर्ण मी तंतोतंत लिहिलं होतं की कितीला येतो, 8 तास झाल्यानंतर एवढे दिवस वेळ थांबलो. 15-20 मिनटं जर झाले ना तर मी अजिबात काय लिहायचो नाही ओव्हर टाईम. अर्धा तास जरी झाला तरी 1 तास झाला तरच लिहायचो. अगं व्यवस्थित लिहिलं होतं मी, सर्व व्यवस्थित. टोटल माझे 1 महिन्याचे झाले 30,700 रुपये. ऐका आता हा शेवट चुकवू नका. ज्या वेळेला बोललं झालं आणि मी त्यांना तो माझा हिसाब दिला, 30,700 रुपये झाला. म्हणजे विचार का ओव्हर टाईम किती झाला असेल. सगळं मी लिहिलं होतं. लग्न आहे तर त्यांनी काय सोकुशीनं दिले तर काय आपल्याला त्या पैशाची गरजच नाही. आपल्या मेहनतीचे मिळाले बस झाले. तुम्ही काय देताय ते सोकुशीनं दिलं ती गोष्ट वेगळी आहे. फक्त आपल्या मेहनतीचेच मिळाले पाहिजे. एवढं त्यांना सांगितल्यानंतर ते समोरचे मॅडम जी होती ती म्हणली ऐसा होता ही नाही, इतना होता ही नाही, होताही नाही बोलते ऐसा. आता होताही नाही म्हणल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी काय उजत घालणार आहे. मी सगळे डिटेल्स दिले, ते पेपर लिहिलेला. ऐकाय तयार नाही. तो साहेबाला सगळं समजून सांगितलं, आपने कितना बजे बुलाया, कितना बजे छोडा. ऐकायला तयार नाही. मग यांच्यासमोर तुम्ही काय डोकं फोडणार आहे का. म्हणून मी सांगितलं बदलीच्या ड्रायव्हरचे पैसे हे रोज मिळाले पाहिजे. काही लोकांचं कसं असतं, मालक लोकांचं, भले त्यांना राग आला काय लोकांना तरी चालेल, आमाप पैसा खर्च करतील, पण ज्यावेळेला ड्रायव्हरला द्यायची वेळ येते ना त्यावेळेला ते लगेच असे आनाकानी करतात. मध्ये हत्ती गेला तरी चालेल पण शेपूट गेलं नाही पाहिजे. अक्षरशः माझे कटिंग करून त्यांनी 26,000च फक्त दिले. वरचे पैसे 4-4.5 हजाराच्या वरचे पैसे दिले नाही. बोलले होतच नाही. संपला विषय म्हणल्यानंतर काय बोलू सांगा आता तुम्ही. आपल्याला मित्रांनी पाठवलं, तिथं आपण भांडू पण शकत नाही. काय माझं तुम्ही सांगा, आपण भांडू शकतो. नाही बोलले, होतच नाही. आता ह्या व्हिडिओला नक्की तुमचे ना उत्तर अपेक्षित असणार आहे त्या व्हिडिओसाठी. म्हणून बदली ड्रायव्हर असो, तो महिना असो, 15 दिवस असो, त्याला रोज पैसे मिळणं हे गरजेचं आहे. ओव्हर टाईम सकट जेवणाचा अलाउन्स असो नाही तर काही असो, हे मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या व्हिडिओबद्दल नक्की तुमची मतं कमेंटमध्ये सांगा.